विठ्ठल असेल रे एखादी जन्म. मॅडम सही. नाही कशी मावशी हात वर करा. हे काय लक्ष्मीबाई असं गोंधण लिहिलंय. अरे हो की दिसत नाही काय नाही. मॅडम तुमच्या हातावर पण गोंधण आहे ना? क क म्हणजे काय नाही, लहानपणचं पराक्रम. लहानपणीच असणार. बघा ना आता तो क सुद्धा पुसट होत चाललाय. ये सब क्या है? 500 रुपया. तुझे किसने बताया यहाँ पे ऐसे पैसे देकर काम हो जाते हैं? वॉचमैन ने. वो रिश्वतखोर. ऐसा पैसा देकर कुछ नहीं होता. चल निकल. का नाही मिलेगा? का नाही? या एका भरोश्यावर राहिलो मी इथे माहित आहे. रस्त्यावर झोपलो मी फक्त याच्यासाठी. एक एक पैसा जमवून ठेवला. मला माझा पत्ता हवाय. तुम्ही मला पत्ता द्या. हवं तर आणखीन पैसे देतो. पण पत्ता द्या ना. प्लीज पत्ता द्या ना. ठीक है ठीक है ठीक है, तू पहले रोना बंद कर. तुझे पता चाहिए ना, मैं देता हूँ तुझे पता. नंबर बोल. ये ले पकड़. खुश है बच्चा? पैसा नहीं चाहिए? आपको नहीं चाहिए. वसीम काय या वसीम काय झालं? वसीम पत्ता मिळाला. वसीम काय बोलतो? या आणि त्याने पैसे पण नाही घेतले. काय बोलतो? इसे कहते हैं जिंदगी. ठंडागार कोका कोला, खायला चटपटीत खाणं आणि रेडिओवर छानसं गाणं. और क्या चाहिए छोटे? पण आज जेवायला काय आहे? आपण काय बनवलं नाही ना म्हणून. पार्टी केली नाही काय कधी? छोटे, जब हम खुशियाँ मनाते हैं ना तो हम खुशियों के पास नहीं, खुशियाँ हमारे पास आती है. म्हणजे क्या तू? यहाँ पे वसीम कहाँ पे रहता है? वहाँ पे. हाँ हाँ डोमिनोज यहाँ. योर ऑर्डर फॉर पिज्जा. यस यस. एक है वसीम. अपने पार्टी का स्पेशल आइटम पिझ्झा. अरे पण इथे कसा आला? तुम्ही पायपात पण पिझ्झा देता? सर तुम्ही आनंद कुठेही साजरा करा, आम्ही पोहोचतोच. योर बिल सर. कल तू सुधामती को देखेगा तो कैसा लगेगा? पता नहीं. क्या बोलेगा तू उसको? पता नहीं. अन्ना. हाँ क्या रे? क्या रे? मैं जा रहा हूँ. किधर जा रहा तू? सुधामती से मिलने. अरे लेकिन अभी तो अपना गाड़ी और तू जा रहा है. अच्छा वसीम को तो मिल के जा. वही अन्ना, उसकी याद आएगी. नहीं अब भी आएगा ना वसीम. पर वहाँ जाकर गाँव भी तो जाना है ना. तू कहाँ जा रहा है अभी? गाड़ी है अपना, तू जा रहा है. तू अन्ना को बोल तो नहीं जाएगा ना? नहीं. जाने के बाद बोलना नहीं है अन्ना को. गोपी 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 गोपी. वसीम बिना मिले ही जा रहा है. तू किधर था? ऑर्डर था अर्जेंट. मिलने का ना तो फिर उठाने का. चाय के टपरी पर भी गया था मालूम है. सॉरी छोटे. हेले अपना वाला पार्ले जी. रास्ते में भूख लगी तो खा लेना. ख्याल रखना वसीम. तू भी छोटे. वसीम. गोपी. वसीम. ए कुठे झाला? हा सुधामती कामतांचा बंगला आहे ना? हो हाच आहे. हा, पण इथे नाही भेटायचं, आश्रमामध्ये भेटायचं. अहो पण मला जायचंय ना. 2 हा मिनिटं. पण इथे नाही भेटायचं सांगितलं ना.
रोक दो ये ले लो थैंक यू मुझे मिलना है मुझे सुधामती कामत से मिलना है मला भेटायचं त्यांना मुझे मिलना है उनसे प्लीज प्लीज मला सोडा रहो थँक यू मॅडम मला सुधामती मॅडमना भेटायचं आहे काय काम आहे मला सांग. नाही तुम्हाला नाही त्यांनाच भेटून सांगायचं आहे. अरे पण काय काम आहे मला सांगशील का. हा मग माझी आजी आजारी आहे म्हणून. कुठे आहे तुझी आजी. नाही मला त्यांनाच भेटून सांगायचं आहे प्लीज भेटवा ना. ठीक आहे चल ये. मॅडम एक छोटा पाहुणा आलाय तुम्हाला भेटायला. त्याच्या आजीला इकडे आणायचं म्हणतोय. सांग रे सगळं. बैस. काही खाल्लंयस का. घे पाणी पी. काहीतरी खायला घेऊन ये त्याच्यासाठी. आणि शाल वाटपाचा जो कार्यक्रम आहे त्याची तयारी कुठपर्यंत आली ते सांग. बरं बघते मी. ये. कुठे असते तुझी आजी. तिला आपल्या आश्रमात शिफ्ट करायचं असेल तर सांग मला. तू सुधामती आहेस ना. मी गोपी तळेवाडीहून आलोय. किसूचा मित्र. खास तुला भेटायला आलोय. कसा आहे केसू. मरायला टेकलाय. गावाबाहेरच्या टेकडीवर एकटाच राहतो. लोक त्याला वेडा समजतात. गेली कित्येक दिवस आजारी आहे पण प्राणच सोडत नाही. तू येशील त्याला भेटायला. तू भेटलीस तर सुखाने मरेल तो. मॅडम सोमवारच्या कार्यक्रमाची तयारी झाली आहे. मेहताजींचा फोन आला होता. ते म्हणाले की त्यांच्या आईच्या हस्तेच शाल वाटप करायचे. ही बिस्किट. इकडे ये. नाव काय तुझं. गोपी. गावाहून एकटा झालायस. हो. किती वर्षांचा आहेस. 12. खूप लहान आहेस अजून. लहानपणी आपण किती धाडसी असतो ना. लहानपण तारुण्याची गोष्टच वेगळी असते. लहानपणी बागेत हातपाय वेडेवाकडे उडवत फिरायचं. आणि तेच मोठे झालो की जरा पाऊल इकडचं तिकडे पडलं की चर्चा होते त्याच्यावर. आपण मोठे झालो ना की आपल्याला कळतं मोठ्यांचं जग खूप वेगळं आहे. खूप वाईट आहे. इथे मोजमाप असतात. बंधन असतात. गोपी बाळा आता माझं लग्न झालं. मला नवरा आहे. माझ्या मुलाचंही लग्न झालं.
हे सगळं सोडून मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर. आता खूप उशीर झाला. नाही येऊ शकत? अगं तू वाट पाहतोय तुझी, फक्त एकदाच चल ना. त्याला भेटायचंय तुला, तुझ्यासाठी थांबलाय तो. फक्त एकदाच फक्त एकदाच ये ना माझ्यासोबत, मी नेतो. चल ना माझ्या बरोबर, चल ना. फक्त एकदाच चल ना माझ्या बरोबर, प्लीज प्लीज चल ना. समजावशील ना त्याला? तू समजाव ना त्याला. तुझं ऐकेल तो. पण तू ये ना, फक्त एकदाच. किसूनी दिली तुझ्यासाठी. गोपीची आई, गोपीची आई, गोपीची आई, गोपीची आई. गोपी आलाय, तिकडे बस स्टॉपवर थांबलाय. अरे गोपी कुठे होतास तू? गोपी आम्हाला किती दिवस कोणाकडे गेलेला आणि कोणते रजनीकांतला बघितलंस का मुंबईमध्ये? मारू काय चालला तू? भेटलं तिला. सुंदर दिसते. तू दिलेली काकण पण दिली. सगळं सांगितलं तिला, पण ती नाही येऊ शकणार. तिची दुनिया खूप वेगळी आहे किसू, आणि तिथे तुला कुठेच जागा नाही. काय जगला नाहीस नीट? अरे पायाला जखमा झाल्या आहेत. खोक्याला लागलास की असं वाटतं आता मरशील का नंतर. धड नीट श्वास घेता येत नाही. का लग्न केलं नाहीस? आज एक छानशी बायको असती, छानसा मुलगा असताना चांगली सूनही मिळाली असती जशी तिला आहे. पण आता बस. आता तू मर. खूप वाट पाहिलीस त्याची. आता तू मरून जा. आपण त्या गावातल्या महोत्सवाला जाऊया. हां, काय म्हणालीस?
तुम्ही म्हणाला होतात ना, गावात महोत्सव आहे, आपण जाऊया तिकडे. हो म्हणालो होतो, पण असं अचानक? मी विचार केला, त्या लोकांसाठी काहीतरी करायला हवं. त्यांना गरज आहे माझी. ठीक आहे, मी सावंतांना सांगतो, ते सगळे अरेंजमेंट करतील. उद्या सकाळी निघूया, चालेल ना? गोपी, गोपी, चल आपण पुढे जाऊया रे. हा चल. गोपी आम्ही पुढे आहोत. हा गोपी, तुला बोलायचं नाही माझ्याशी? का वागतोस असा? एकतर कोणालाही न सांगता गावातून निघून गेलास. काल संध्याकाळी तुला भेटायला आलेले तरी नव्हतास. तुला जर माझ्याशी बोलायचं नसेल तर सांग ना, नाही वाट बघत बसणार मी तुझी. आपला माणूस आपल्यापासून लांब गेला की त्रास होतो ना. मी तर फक्त 16 दिवसांसाठी गेलो आणि तुम्हा लोकांना इतका त्रास झाला. काय? काय नाही. चंपा, चंपा, काय? काय नाही, काय नाही. अरे किसू, किसू, किसू. अरे ते येते, सुद्धा येते. उद्या उद्या तो गावात महोत्सव आहे ना, त्याला तुला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलंय. मी नाही तुला तिकडे, मी नाही तुला तिकडे. जे काय म्हणत असेल ना ते पटापट बोलून टाक. उद्या संध्याकाळी या, तयार राहा, मी येईन तुला घ्यायला. आपल्याकडे शहरामध्ये म्हणजे सगळी कॉन्क्रीट सिटी आहे. सुद्धा ही गावाकडची पोरं गाड्या बघितल्यानंतर किती एक्साइट होतात नाही? कुठे जात? गावातल्या महोत्सवाला चाललोय. काय गरज नाही. हा अभ्यासाला बस. जात आहे मोठं. मागच्या वेळेला शाळेत एवढ्या दांड्या झाल्या. नापास झाला तर काय करणार? वडापावची गाडी टाकणार की चहाची टपरी? आई, माझं जाणं गरजेचं आहे. मला राजकारणात इंटरेस्ट झाला तर. मोठा राजकारणात? आई, मी जाणार. गोप्या जायचं नाही हा बाहेर. आई, मी जाणार. तुला कळतंय मी काय बोलतय? आई, मला जायचंय, मी जाणार. कसा जातो ते मी बघते. मला शिकवतो तू, मला शिकवतो. जायचं नाही. तुला बघायचंय, तुला बघायचंय तू. महोत्सवाला जायचंय तुला? महोत्सवाला दाखवते तुला आता कसं महोत्सवाला जातं तेच मला बघायचंय. मला शिकवतो तू? मागच्या वेळेला मुंबईला गेला, या वेळेला महोत्सवाला गेला. आज खूप आनंद होतोय की उद्योगपती श्रीधर कामत साहेब आणि त्यांच्या पत्नी समाजसेविका सुधामती कामत आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. आपण त्यांचा सत्कार करूया. टाळ्या. आणि आता आपल्या गावच्या लाडक्या सुधाताईंचा सत्कार. आता मी उद्योगपती कामत साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. मंडळी, तुमच्या गावामध्ये येण्याची माझी खूप वर्षांपासून इच्छा होती, पण कधी तसा योग येत नव्हता. पण हा योग आलाय केवळ माझ्या पत्नीमुळे, म्हणजेच सुधामतीमुळे. इथं आल्यानंतर आपण सर्वांनी आम्हाला प्रेम दिलेत, आमचा सन्मान केलात, त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. आता मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना
सुधाचं भाषण ऐकण्याची उत्सुकता लागली तेव्हा मी सुधाला विनंती करतो की तिने 2 शब्द तुमच्याशी बोलावे. रंगमंचावर उपस्थित मान्यवर आणि इथे उपस्थित सर्व लोकांना माझा नमस्कार. आज अवघ्या 32 वर्षांनी मी माझ्या गावी परत आले. इथेच जन्मले, इथल्याच मातीत वाढले. परबांच्या चोरलेल्या कैऱ्या आणि जोशी गुरुजींच्या छडीने खाल्लेला मार अजूनही नाही विसरले. आपलं गावच असं आहे, एकदा का माणूस इथे अडकला की इथल्या आठवणीतून त्याची सुटका होणं शक्यच नाही. माझ्याही अशा काही आठवणी आहेत माझ्या गावाबद्दलच्या, ज्यांना उराशी धरून मी 32 वर्ष मुंबईत काढली. आता तुम्ही म्हणाल, इतक्या वर्षात एकदाही परत गावी नाही यावंसं वाटलं, खूप वाटलं. पण सारखं असं वाटायचं की मी गावी परत आले तर माझं पाऊल इथून निघणारच नाही. किल्ल्यावरून पाहिलेला तो सूर्यास्त त्या कातर वेळेत अडकवून ठेवेल मला. नदीतल्या त्या छोट्याशा होडीत ऐकलेला पाण्यावरच्या वल्लवाचा आवाज मग्न करून ठेवेल मला. फांदीला बांधलेल्या झोपाळ्यावर झोका घेत असताना तो झोका थांबलाच नाही तर तुम्हाला वाटतं ना तुमची सुद्धा मोठी झाली, मोठ्या घरात दिली तिला. पण मी माझ्या गावाची सुद्धा, तुमची सुद्धा आजही जपून ठेवली. तिला तुमची खूप आठवण येते. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि आमच्या आश्रमातर्फे 20 लाखांचा चेक स्वीकारावा अशी विनंती करते. धन्यवाद. मला आणखी एका व्यक्तीचे आभार मानायचे. गोपीचे. कारण जर तो नसता तर मला कधीच कळलं नसतं माझं गाव आज कुठल्या परिस्थितीत आहे. झोप झोप. गोप्या आई, हा चला बंडे काका, सुमी निघतो. हा चौधरी साहेब दुपारच्या फ्लाईटने निघतोय. काय करूया? हो भेटूया ना आपण. नाही 12:30. माझी सायकल.
आहे